हॅलो हॅलो हॅलो. तुमच्या सगळ्यांचं चैत्रकथा या पेजवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी आले आहे एक खूपच वेगळा इंटरेस्टिंग विषय घेऊन तुमच्या समोर. मला पर्सनली बुक रेकमेंडेशन्सचे व्हिडिओ बघायला प्रचंड आवडतात आणि म्हणून आज मी करणार आहे बुक रेकमेंडेशन्स जी आहेत मराठी पुस्तकं आणि स्पेसिफिकली टू मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी. सो मी 11वी पासून सायकोलॉजी शिकत आलेली आहे अँड नाव आय एम अ प्रॅक्टिसिंग सायकोथेरपिस्ट. सो मला असं नेहमी वाटायचं की मी ह्या फील्डमध्ये जी काय पुस्तकं येत आहेत ते वाचूयात. मोस्टली असं झालंय की माझी इंग्लिश पुस्तकच वाचणं जास्त झाली आहेत, ज्याचा व्हिडिओ मी पुन्हा एकदा इंग्लिशमधनं टाकणारच आहे ह्या व्हिडिओ नंतर. त्यातल्या त्यात मी मराठी पुस्तकं पण वाचली आहेत, पण आय थिंक की इंग्लिश जास्त झाली आहेत आणि मराठी मला जास्त वाचली पाहिजेत. सो दिस व्हिडिओ इज गोइंग टू बी अ रिमाइंडर फॉर मी एज वेल. माझ्याकडे एवढी पुस्तकं आहेत, जर तुम्ही बघू शकता. खूप नाही आहेत, कमी आहेत त्या मानाने, पण येस, लेट्स गेट इन टू इट. सर्वात प्रथम पहिलं पुस्तक आहे मनात. हे लिहिलं आहे अच्युत गोडबोले यांनी आणि हे खूप अप्रतिम पुस्तक आहे. म्हणजे मी एका लायब्ररीमध्ये बघितलं होतं आणि मला असं वाटलं होतं की हे पुस्तक आहे जे माझ्या लायब्ररीमध्ये, स्वतःच्या पर्सनल लायब्ररीमध्ये असायलाच पाहिजे, कारण ह्यामध्ये इतक्या छान छान गोष्टी आहेत. म्हणजे जे आम्ही 11वी पासून शिकत आलो आहोत ते इंग्रजीमध्ये शिकत आलो आहोत आणि ह्यामध्ये अच्युत गोडबोले यांनी खूप सुंदरपणे ह्या सगळ्या गोष्टी मराठीत लिहिल्या आहेत. जर तुम्हाला सायकोलॉजी बद्दल खूप जाणून घ्यायचं असेल, ह्याचा म्हणजे पूर्ण पार्श्वभूमी, इतिहास, यामध्ये कसे कसे नवीन नवीन सायकोलॉजिस्ट उदयास आले आणि त्यांनी कसं कसे वेगवेगळे रिसर्च केले आणि मग वेगवेगळ्या थिअरीज, एकदम तिथपासनं ते आतापर्यंतच्या नवनवीन ज्या कोणत्या थिअरीज आल्या आहेत त्या सगळ्या म्हणजे तुम्ही हे पुस्तक वाचलं ना, यू आर गुड टू गो, आय फील. सो ह्याची मी लिंक नक्कीच, म्हणजे मी प्रत्येक पुस्तकाची जी मला लिंक मिळेल ती मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकीनच. पण आय थिंक जर खूपच तुम्ही ह्या क्षेत्राशी नवीन असाल आणि तुम्हाला काहीच माहिती नसेल तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचू शकता. आणि ह्याच्या सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये मोठमोठे जे सायकोलॉजिस्ट आता कार्यरत आहेत, जसे की आनंद नाडकर्णी, समाज सुधारक किंवा सामाजिक कार्यकर्ते जसे की प्रकाश आमटे, अभय बंग, ह्या सगळ्यांनी इथे या सुरुवातीला, मोहन आगाशे, ह्या सगळ्यांनी सुरुवातीला लिहिलं आहे या पुस्तकाबद्दल आणि त्यांनी सुद्धा मान्यता दिली आहे. सो यू मस्ट रीड दिस बुक. सो कमिंग बॅक टू द सेकंड बुक, आपलं दुसरं पुस्तक आहे मनोविकारांचा मागोवा. हे लिहिलं आहे डॉक्टर श्रीकांत जोशी यांनी. ह्या पुस्तकामध्ये जर तुम्हाला मनात हे वाचल्यानंतर आणखीन तुम्हाला क्युरिओसिटी तुमच्यात जागृत झाली की मानसिक आजार काय असतात आणि नक्की कधी कधी काय होतं, आपल्याला प्रश्न पडतो की बापरे, हे असं कसं होऊ शकतं, म्हणजे खरंच असं होतं, असे बरेच लोकांना प्रश्न पडतात, विच इज व्हेरी जेन्युन. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, जसं आपले शारीरिक आजार असतात नाही का, ते डॉक्टर वगैरे आपल्याला नक्कीच सांगतात की नक्की काय होतं, पण मानसिक विकार किंवा मानसिक रोग म्हणजे नक्की काय होतं. जेव्हा आपण ऐकतो की मनोरुग्णालयामध्ये लोकांना जावं लागतं, तेव्हा काय होतं, ह्या गोष्टी या पुस्तकामधनं तुम्हाला कदाचित जास्त सोप्या पद्धतीने उलगडून येतील, कारण ह्याच्यामध्ये गोष्टी स्वरूपात किंवा त्या डॉक्टरांच्या इथे जे येणारे पेशंट्स होते, क्लायंट्स होते, त्यांची ऑब्व्हियसली म्हणजे त्यांची जी ओळख आहे ती न सांगता एका वेगळ्या गोष्टी मार्फत त्यांनी हे विकार सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो खूपच सुंदररित्या केला आहे. म्हणजे सायकोलॉजी शिकणाऱ्यांनी तर वाचलंच पाहिजे, पण जर तुम्हाला खूप क्युरिओसिटी असेल की मानसिक विकार काय आहेत तर हे वाचू शकता. ओके, मला खूपच मजा येते हे व्हिडिओज करताना, कारण हे मी नेहमी बघत आली आहे. सो इट्स व्हेरी कूल. सो नेक्स्ट बुक इज सायकोथेरपीज अगेन बाय अच्युत गोडबोले. अच्युत गोडबोलेंची अनेक पुस्तकं आपल्याला माहिती आहेत, पण त्यांनी ह्या ठिकाणी जे काम केलं आहे ना, मी त्यांचे किती आभार मानू, कारण खरंच ते खूप वेगळ्या बॅकग्राऊंड मधनं येतात आणि त्यांनी एवढा या गोष्टीचा अभ्यास केलाय, त्याच्यावरती एवढी पुस्तकं लिहिली आहेत, म्हणजे खूपच कमाल. सो हे जे सायकोथेरपीज हे पुस्तक आहे, ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली इट्स अबाउट ट्रीटमेंट, म्हणजे थेरपी कशी दिली गेली जाते किंवा थेरपीचे वेगवेगळे प्रकार काय. तुम्ही असं मला विचाराल की आता हे जाणून घेऊन काय उपयोग आहे, तर जसं आपण
प्रत्येक डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी बघतो त्यांचं क्वालिफिकेशन्स काय आहेत, ते किती शिकले आहेत, त्यांची प्रॅक्टिस किती चालू आहे, त्या डॉक्टरांच्या दवाखान्याच्या बाहेर किती लाईन लागली आहे, हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं वाटतं, बरोबर? कारण एक विश्वास असतो. सो तुम्ही जेव्हा विचार कराल की ओके मला थेरपिस्टकडे जायचे आहे, ते कोणत्याही कारणामुळे असू शकतं, बरोबर? मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की थेरपी इज नॉट जस्ट फॉर डिसऑर्डर. ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथसाठी किंवा जे काही डिस्ट्रेस चालू आहे तुमच्या आयुष्यात त्याच्यासाठी सुद्धा थेरपिस्टकडे जाऊ शकता, बरोबर? सो सायकोथेरपीज, आपला थेरपिस्ट नक्की कोणती सायकोथेरपी वापरत आहे, कारण त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार आहे. ह्याच्यावरचा पण व्हिडिओ मी घेऊन येणार आहे की थेरपिस्ट कसा निवडावा, जो इंग्लिश मध्ये असेल. पण येस, सो सायकोथेरपीज वेगवेगळ्या प्रकार कोणते असतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे खूप उत्तम पुस्तक आहे. म्हणजे हे जेव्हा मी एका बुक एक्झिबिशनलाच गेले होते आणि तिथे मी बघितलं होतं, मला असं वाटलं वाव, की हे तर माझ्याकडे असलंच पाहिजे. म्हणून ही सगळी जी पुस्तकं आहेत ती माझी आहेत बरं का. म्हणजे मी कोणत्याही लायब्ररी मधनं वगैरे नाही घेतली, ही मी कॉपी स्वतःसाठी घेतली की माझ्याकडे ही असलीच पाहिजेत, कधी पण जाऊन चाळायला खूप उपयुक्त आहेत. सो नेक्स्ट बुक इज मानसिक प्रथमोपचार बाय डॉक्टर प्रतिभा देशपांडे. आता दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे हे पुस्तकाचं नाव बघितल्यावरतीच मला असं वाटलं होतं वाव, मानसिक प्रथमोपचार म्हणजे आपण शारीरिक फर्स्ट एड किट जे आपण आपल्याकडे असतं नेहमीच कोणत्याही बसमध्ये किंवा बाहेर ट्रॅव्हल करताना, मानसिक प्रथमोपचार ह्याचा कधी आपण विचारच केलेला नसतो, बरोबर? ते ह्या पुस्तकामध्ये आहे की आपण जस्ट ऍज अ ह्युमन, एक माणूस म्हणून दुसऱ्याला कशी मदत करू शकतो. साधं कोणी पण सॅड असेल किंवा कोणत्या तरी गोष्टीमधनं जात असेल, भल्या मोठ्या बदलातनं जात असेल, तेव्हा आपल्याला कळतच नाही की नक्की मानसिक आधार द्यायचा म्हणजे काय. जसं की मी एका माझ्या मावशीशी बोलत होते आणि मी तिला विचारलं कशी आहेस, ती म्हणाली छान आहे. मी म्हणलं नाही, कारण मला माहिती होतं तिच्यासोबत काहीतरी होत आहे. सो मग मी तिला विचारलं की मला आता सांग तू मानसिकरित्या कशी आहेस. सो हा प्रश्न मी विचारला कारण आय एम फ्रॉम अ सायकोलॉजी बॅकग्राऊंड आणि तिलाही ह्या गोष्ट माहिती आहे. सो तिला एवढं वियर्ड नाही वाटलं. पण कधी आपण एकमेकांना विचारतो का की मनाने तुला कसं वाटतंय, आणि आपल्याला ऑकवर्ड पण वाटतं ह्या गोष्टी विचारताना, बरोबर? सो त्यासाठी हे पुस्तक तुम्ही नक्की वाचू शकता. त्याच्यानंतर आहे पुस्तक ब्रेन प्रोग्रॅमिंग. हे आहे डॉक्टर रमा मराठे यांचं. खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपला मेंदू, आपण असं म्हणतो की मन कुठे आहे, म्हणजे मनाचा अभ्यास, मानसोपचार, मानसशास्त्र वगैरे वगैरे, पण मन तर कुठेच नाहीये, बरोबर? मग नक्की काय? सो इट्स अबाउट ब्रेन. येस, आपला मेंदूच ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. आणि ब्रेन आपला कसा प्रोग्राम करतो इन टर्म्स ऑफ फिजिकॅलिटी आपल्याला माहिती असतं, आपण न्यूरोलॉजिस्ट कडे वगैरे जातो, बरोबर? सो तो कसा काम करतो आपल्याला माहितीये, पण आपली मानसिकता आपल्या मेंदूद्वारे कशी होते हे ह्या पुस्तकामधनं खूप छान सांगितलं आहे. ऍक्च्युली हे माझं पूर्ण वाचून नाही झालंय, पण रेकमेंड तर केलंच पाहिजे कारण इट्स अ मस्ट आणि इट्स अ व्हेरी गुड इंटरेस्टिंग रीड ऑल्सो. जे म्हणजे कदाचित पहिली जी 3 पुस्तकं होती ती खूप तुम्हाला हेवी वाटत असतील ना, तर ही जी 2 वरची मी पुस्तकं सांगितली, सो ती खूपच लेमॅन म्हणजे कोणीही वाचू शकतं अशी पुस्तकं आहेत. सो हे तुम्ही घेऊच शकता. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हे पुस्तक खूप सुंदर आहे. याचं नाव आहे सुखाचे साशे. प्रसाद शिरगावकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि माझ्या आजोबांनी हे अचानक मागवलं माझ्यासाठी आणि मला वाटलं की अरे हे काय पुस्तक आहे. म्हणजे ह्याचं कव्हर पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि सुखाचे साशे म्हणजे आपण शॅम्पूचे साशे विकत घेतो किंवा छोटे छोटे, म्हणजे एखादी मोठी गोष्ट घ्यायच्या आधी आपल्याला ते टेस्टिंग ला लागत असते की आपण थोडं वापरून बघूयात हे कसं आहे, आणि आवडलं तरच मोठी एक कोणतीतरी त्याचं पॅकेट विकत घेऊयात असं आपल्याला नेहमी वाटतं. सुखाचे साशे म्हणजे काय? आणि हे तर म्हणजे असं मानसिक किंवा मानसशास्त्र, मानसोपचार ह्याच्याशी फक्त रिलेटेड नाहीये, म्हणजे खूपच छोटी आहेत हा, आणि म्हणजे असे 2 पानामध्ये एक लेख संपतो असं आहे ते. म्हणजे क्विक रीड, जर तुम्हाला कुठे जाताना वाचायचं असेल, ट्रॅव्हल करताना वाचायचं असेल, किंवा खूप मोठं मोठं पुस्तकं जे कंटिन्युअस एका ठिकाणी बसून ती अख्खी स्टोरी समजून घ्यायची म्हणजे खूप जीवावर येतं कधी कधी,
मी समजूच शकते. सो कधीतरी मी हे मध्येच पुस्तक उचलते. मला जो टॉपिक रिलेव्हंट वाटतोय की मला आता ह्या गोष्टीची गरज आहे, तर मग मी तेवढंच उघडते आणि तेवढंच वाचते. म्हणजे 2-3 हार्डली एक चॅप्टर असा आहे. इट्स अ व्हेरी क्विक रीड. पण ह्याच्यातल्या काही गोष्टी अशा फनी पण आहेत, म्हणजे वाचता वाचता मजा येते. हे पुस्तक तुम्ही घ्या, कारण ह्याच्यामध्ये आपली जी मानसिकता असते वेगवेगळ्या छोट्या छोट्या विषयांबद्दलची, ती खूप छान गोडरित्या समजावून सांगितली आहे. ह्या पद्धतीने माझी पुस्तकं संपली आहेत आणि मला असं वाटतंय की खूप कमी आहेत. म्हणजे ही माझी मागे जर तुम्ही बघत असाल तर इथे माझी पुस्तकं असतात आणि एवढी सगळी आहेत त्यात, पण ती इंग्लिश आहेत आणि मराठी एवढीच आहेत. सो दॅट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट. हे मला आता कळतंय. म्हणजे मराठी मी बाकीची पण वाचली आहेत, नाही असं नाही, पण सायकोलॉजी रिलेटेड ही मोजकी पुस्तकं आहेत जी तुम्ही नक्की वाचू शकता. आणि तुम्हाला ह्याच्यामधनं मानसोपचार म्हणजे काय, सायकोलॉजी म्हणजे काय, तुम्हाला जर कधी असं वाटलं की कोणाला तरी रेकमेंड करावा एक थेरपिस्ट, ज्याला गरज वाटते, किंवा आपल्या स्वतःला सुद्धा मला स्वतःच्या पर्सनल ग्रोथसाठी एका थेरपिस्टला अप्रोच करायचा आहे, तर ह्या अगोदर डिरेक्ट जाण्याआधी आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती करू शकतो, व्हिडिओज बघू शकतो, पुस्तकं वाचू शकतो, लेख वाचू शकतो. लेखांच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे आजोबा नेहमी मला सांगत असतात, हे वाच ते वाच, जे कधी कधी मी ऐकत पण नाही, पण तरी वयम नावाचं मासिक आहे, त्यात खूप छान छान लेख असतात. चतुरंग नावाची जी पुरवणी आहे जी लोकसत्तामध्ये येते, त्याच्यामध्ये खूप मानसिक आरोग्याबद्दलचे लेख येतात, ते खूप छान असतात. आणि चैत्रकथाचा युट्यूब चॅनल तर आहेच, आणि हा नवीन आहे, मी ग्रो करायचा प्रयत्न करतेय. सो आय होप यू सपोर्ट दिस चॅनल. आणि मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आणखीन काय जाणून घ्यायला आवडेल. आणि ह्याच्या नंतरचा जो व्हिडिओ मी टाकणार आहे तो इंग्लिशमध्ये असणार आहे, अबाउट इंग्लिश बुक्स रिगार्डिंग सायकोलॉजी. सो तो पण तुम्ही नक्की बघा. अँड येस, टिल देन, बाय बाय.